सर्वांना प्रेज लॉर्ड. तर यावेळेस आपण देवाने वचनस्तंभावरती जो पहिला शब्द उद्गारला होता, आपण त्याच्यावर थोडे मनन करूया. यावेळेस आपण बायबल खोलून आपण लूक याचा 23वा अध्याय आणि 34वं वचन आपण बघूया. ह्याच्यामध्ये देवाने पहिला शब्द बोलला आहे, हे पित्या यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना कळत नाही. माझ्या प्रियांनो, या वचनाद्वारे आपल्याला हे कळतं की देवाने वधस्तंभावरती जाऊन सुद्धा लोकांवरती दया केली. ते लोक त्याला छळत होते, ते लोक त्याला त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुंगूट टाकत होते, ते लोक त्याच्या हातामध्ये खिळे ठोकत होते, त्याच्या पायामध्ये खिळे ठोकत होते, ते त्याला फटके मारत होते. पण तरीही देवाने त्या लोकांवरती दया केली आणि त्यांच्यासाठी देवाने पित्याकडे प्रार्थना केली की हे देवा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. माझ्या प्रियांनो, जर लोक आपल्याला काही बोलले तर आपण ऐकून घेत नाही, कारण कधी आपली तिथं चुकी नसली तर आपण त्या ऐकून घेत नाही. माझ्या प्रियांनो, देवाची काहीही चुकी नव्हती. त्याने तर आंधळ्याला डोळे दिले होते, दृष्टी दिली होती, त्याने लंगड्याला त्याने चालवलं होतं, त्याने मेलेल्यांना जिवंत केलं होतं, त्याने जगामध्ये तर सगळ्या चांगल्या गोष्टी केल्या होत्या. तरीही त्याला का खिळ्यात आलं, त्याला तो क्लेश त्याला सहन करावा लागला. आपल्याला जरी थोडं काही लागलं तरी आपल्याला किती वेदना होतात. आपल्याला थोडीशी काटा टोचला तर आपल्याला एवढ्या वेदना होतात. माझ्या प्रियानं, त्याच्या हातामध्ये खिळा ठोकला, त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घालण्यात आला. जर आपण भिंतीमध्ये कुठला खिळा ठोकतो तर त्याला आपण 1 ते 2 वेळा ठोके टाकल्याशिवाय तो आत जात नाही. पण माझ्या प्रियांनो, देवाच्या हातावरती त्यांनी किती ठोके टाकले असेल, तो खिळा आत टाकण्यासाठी त्याच्या हातावर काय होत असेल आपल्याला माहीत नाही की देवाने कशा प्रकारच्या वेदना सहन केल्या. ते लोक त्याच्यावर हसत होते, त्याचा छळ करत होते. त्यांनी पहिलं तर त्याचा होसाना करून त्याचा स्वागत केला. काही लोक आपले वस्त्र काढून त्याच्या रस्त्यावर टाकत होते, काही जण झाडावरती जाऊन त्याचा पाला टाकत होते आणि त्याच लोकांनी नंतर त्याचा द्वेष केला. तर माझ्या प्रियांनो, त्याच लोकांनी त्याला पकडून दिलं, त्याच लोकांनी त्याला वधस्तंभावर पाठवलं. माझ्या प्रियांनो, त्याने तर आपल्यासाठी तर सगळं चांगलं केलं होतं, तरीही त्याच्यावरती एवढा छळ करण्यात आला. तरीही त्याने तो शब्द उद्गारला, हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करतात ह्यांना समजत नाही. म्हणजे त्याने आपल्यावर एवढी दया केली आणि तरीही त्याने असं केलं. माझ्या प्रियांनो, देवबाप्पाला भर उन्हामध्ये क्रूसावर टांगलेलं गेलं होतं. त्याला भर उन्हामध्ये त्याला छळत होते, ते त्याचा द्वेष करत होते, त्याला हसत होते, तरी देवाने त्यांना क्षमा अशी केली. माझ्या प्रियांनो, आपणही देवाने आपल्याला हे देखील शिकवलेलं आहे की एकमेकांना क्षमा करा. माझ्या प्रियांनो, जर एका आईसमोर तिच्या लेकराला मारलं जातं तर तिच्या हृदयामध्ये कसं वाटत असेल, तिला काय होत असेल, तिला किती वेदना होत असेल. त्याचप्रमाणे त्याच्या पित्याला काय वाटत असेल. त्याचा आवडता तो पुत्र होता, त्याने आपल्यासाठी तो पुत्र दिला होता. त्याचप्रमाणे त्याला काय वाटत असेल, पण तोही काही नव्हता करू शकत, कारण की त्याला माहीत होतं की जोपर्यंत देवबाप्पाला छळण्यात नाही येणार तोपर्यंत आपल्या पापाची क्षमा होणार नाही. आपल्या पापामुळं त्याचं रक्त सांडवण्यात आलं, त्याला छळण्यात आलं, त्याचं मौल्यवान रक्त सांडवण्यात आलं. पण आजच्या जीवनात तरीही आपण पाप करतो, पण जर आपण पश्चाताप केला, जर आपण दुसऱ्यांना माफ केलं, दुसऱ्यांविषयी आपण आपल्या मनामध्ये दया ठेवली तर देवप्पा निश्चित आपल्याला माफ करेल आणि आपल्याद्वारे देवप्पा त्याचा गौरव करून घेईल. आणि या वचनाद्वारे देवप्पा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.